हाय, हॅलो आणि नमस्कार फ्रेंड्स, कसे आहात सगळे? चला आज आपण बघूया सोयाबीनचा भात. तर त्यासाठी मी आधी सोयाबीन भिजत घालून घेतलेले आहेत. त्यानंतर तांदूळ स्वच्छ धुवून त्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. आता मी भातासाठी लागणारी पेस्ट तयार करते. त्याच्यामध्ये मी आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ते वाटण मी तयार करून घेतलेलं आहे. फोडणीसाठी मी कांदा, टोमॅटो आणि बटाटा उभा चिरून घेतलेला आहे. आता मी कुकरमध्ये तेल घालून त्याच्यामध्ये शाही जिरे घातलेले आहेत आणि तमालपत्र घालून एकदा ते परतवून घेतलेलं आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि बटाटा घातलेला आहे. तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही वांगही ह्याच्यामध्ये घालू शकता. भाज्या घालून एकदा परतवून घेतलेला आहे. त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये आपण भिजवलेले सोयाबीन ॲड केलेले आहेत आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्याला हलवून दिलेलं आहे. त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये तांदूळ घातलेला आहे आणि तांदूळ हलका होईपर्यंत त्याला छान परतवलेला आहे. त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये आपण बनवलेली पेस्ट ॲड केलेली आहे. हे हिरवं वाटण वापरून तुम्ही कधी सोयाबीनचा भात केला आहे का मला नक्की सांगा आणि नसेल तर एकदा ट्राय करा. त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घालून त्याला हलवून घेतलेलं आहे आणि गरम पाणी घालून मी कुकरचं झाकण लावून दिलेलं आहे. 2 ते 3 शिट्टीमध्ये आपला भात हा शिजून तयार आहे. तर एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू. बाय बाय. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह. बाय.